मस्जिदमध्ये सशस्त्र हल्ला करणाऱ्या 6 जणांना पकडून पोलिसांनी पायी धिंड काढून स्पॉटवर नेऊन जनतेच्या मनातील भीती दूर केली। आज बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता त्यांना स्पॉटवर नेऊन जनतेच्या मनातील भीती दूर केली। बीड शहरातील बुंदेलपुरा येथील मस्जिदमध्ये घुसून 10 हल्लेखोरांनी तिघांवर सशस्त्र हल्ला केल्याची घटना काल दुपारी घडली होती। या प्रकरणात 10 जणांवर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यामुळे मस्जिदमध्ये घुसून रक्तपात करत धार्मिक स्थळांचा अवमान करणाऱ्या सफवान खान, मेहबूब पठाण, अमन खान पठाण, नासेर खान, शेख शफीक शेख खादर, शेख मुजम्मिल शेख जावेद, शेख तस्वर शेख वाहेद आणि मोहम्मद तालीम जाकीर अली या हल्लेखोरांना आज बुधवारी दुपारी शहर पोलीस ठाण्यापासून ते घटनास्थळापर्यंत हातकड्या घालून पायी फिरवत त्यांची धिंड काढून पंचनाम्यासाठी स्पॉटवर आणले होते। तसेच यामुळे जनतेच्या मनातील देखील भीती दूर झाली आहे। या घटनेवरून मुस्लिम समाजात प्रचंड रोष होता। हल्लेखोरावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त जमावांनी पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली होती। मात्र आज दुपारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, मनोज परजने, सय्यद शेहनशाह, सय्यद अशफाक, महेश जोगदंड, बाळासाहेब सिरसाट आणि त्यांच्या टीमने 6 आरोपींना हातकड्या घालून पोलीस ठाण्यापासून ते बुंदेलपुरा मस्जिदपर्यंत पायी धिंड काढली आणि घटनास्थळी मोठ्या बंदोबस्तात त्यांना पायी फिरवत आणले। घटनास्थळी आणून पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केला। ही घटना कशी घडली, कसे आलोत याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी त्याच गाडीतून शहर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले। हल्ला करणाऱ्या आरोपींना पकडून त्यांची पायी धिंड काढून स्पॉटवर आणून पंचनामा केल्याने यामुळे जनतेच्या मनातील दहशतीची भीती कमी झाली आहे।